आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आज विटे शहरात जन आक्रोशाचा स्फोट पाहायला मिळाला। हजारो शेतकरी, महिला आणि युवक रस्त्यावर उतरल्याने संपूर्ण परिसर आंदोलनमय झाला। विशेष म्हणजे मोर्चात सहभागी झालेल्या महिलांनी हातात लाटणी घेऊन राज्य सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना थेट इशारा दिलाय। विटा तहसील कार्यालयावर धडकलेल्या या भव्य मोर्चात शक्तीपीठ महामार्ग तात्काळ रद्द करण्याची जोरदार मागणी करण्यात आली। ट्रॅक्टर रॅली, घोषणाबाजी आणि महिलांच्या लाटणी मोर्चामुळे प्रशासनाचेही लक्ष वेधले गेले। दरम्यान संघर्ष समितीने कडेगाव येथील नियोजित मोर्चा स्थगित करण्याचा निर्णय घेतला असून 24 जून रोजी पोलूस येथे होणारा मोर्चा नियोजनानुसार पार पडणार असल्याची माहिती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे। शक्तीपीठ महामार्गाविरोधातील लढा आता अधिक तीव्र होत असून विटानंतर पोलूसमध्येही मोठा जन आक्रोश उसळण्याची चिन्हे दिसत आहे। प्रतिनिधी कीर्ती गायकवाड। मैदान आहे बसतायला अतिशय सुपीक अशी जमीन त्या ठिकाणी आपली जात आहे। पत्रकारांना मी सांगू इच्छिते, गेल्या काही दिवसामध्ये या ठिकाणी पालकमंत्र्यांनी सांगितलं की थोड्या दिवसामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांच्या रांगा लागतील आणि त्या ठिकाणी आपली शेती ही त्या ठिकाणी शक्तीपीठसाठी दिली जाईल। मला पालकमंत्र्यांना हे विचारायचं आहे की तुम्ही शेतकऱ्याला विकत घेऊ पाहता काय? शेतकरी विकणे आहे असा बोर्ड या महाराष्ट्र सरकारनं या राज्यामध्ये आणि जिथून शक्तीपीठ जाणार आहे तिथे लावलेला आहे काय? तुम्ही विचार करा, रेडी रेकनम प्रमाणे जे जमिनीचं आमचं मोल आहे त्यापेक्षा अतिशय कमी दरानं जमीन आमची कवडी मोल किमतीनं त्या ठिकाणी घेतली जाणार आहे। हा शक्तीपीठ फक्त तुमच्या आमच्या जमिनी हडप करण्यासाठी नाही, तर शेतकऱ्यांच्या मुलाचं अस्तित्व, तुमचा आमचा मुळाचा हक्क या ठिकाणी संपवण्याचा घाट या सरकारनं घातलेला आहे। पुन्हा एकदा मला प्रश्न विचारायचा आहे, हा शक्तीपीठ हवाय कशासाठी? 8 तासामध्ये नागपूरहून गोव्याला जायचंय कशासाठी? असं कोणतं शक्तीस्थळ, असं कोणतं शक्तीस्थळ त्या ठिकाणी गोव्याला आहे की तुम्हाला 8 तासामध्ये तिथं पोहोचायचं आहे? फक्त या ठिकाणी विचार करा, फक्त सुपीक जमिनी जाणार आहेत असं नाही, नद्या असतील, ओढे असतील, कालवे असतील, त्याला बांध बसणार आहे, शेतीचे आमच्या तुकडे होणार आहेत, गावं आमची विभागली जाणार आहेत आणि पूर्ण परिस्थितीचं गंभीर सावट आज तुमच्या आमच्यावरती त्या ठिकाणी येणार आहे। म्हणून हा शक्तीपीठ आमच्यावरती लादला जातोय। अगोदरच कोट्यावधी रुपयाचं कर्ज राज्य शासनावरती असताना हे कर्ज शक्तीपीठाचं राज्य शासन किंवा केंद्र शासन भरणार नाही आहे, हे आपण त्या ठिकाणी लक्षामध्ये घ्यावं। आणि मला माझ्या मायबाबींना सांगावं असं वाटतं, सर सकाळ तुम्ही लाडक्या बहिणी होत्या, 81 लाख माझ्या लाडक्या बहिणी आज का वगळल्या गेल्या? याचं उत्तर आणि याचा जाब या शासनाला विचारायची आज वेळ आलेली आहे। आणि म्हणून मी जाता जाता एवढंच सांगते, पेटलेली क्रांतीची ज्वाला विझवण्यासाठी जेव्हा दाबली जाते तेव्हा ती जास्त सुमारून वरती येते। आणि म्हणून हा असा जनसमुदाय की प्रकल्प असतील, आमच्या गुरवसर असतील, सगळी मंडळी या ठिकाणी असेल, आमच्या महिला असतील, आमच्या महिला त्या ठिकाणी सुवर्णताई, आमच्या सगळ्या या महिला भगिनी माझ्या असतील, प्रतिभा असतील, अलका असतील, सगळ्या माझ्या महिला भगिनीच्या माध्यमातून हे बळबळ यांच्या डोक्यावरती ठेवणार आणि
लाटणं ह्यांच्या पाठीत घालणार, त्याशिवाय आम्ही या ठिकाणी राहणार नाही आहोत. आणि हा लढा असा सुरू राहणार आहे जोपर्यंत आमच्या ताटात माती घालवण्याचा प्रयत्न तुम्ही करत असाल तर जशास तसे उत्तर या माझ्या महिला भगिनींच्या साथीनं आम्ही सर्व देणार आहोत. आणि म्हणून मी या ठिकाणी म्हणू इच्छिते, एकच चित्त, शक्तीपीठ रद्द, एकच चित्त, शक्तीपीठ रद्द, एकच चित्त, शक्तीपीठ रद्द. प्रेम याला अर्थानं म्हणजे आज मला रडू येत नाही. माझ्या आजोबांचा 103वा वाढदिवस आहे. माझा आता या ठिकाणी नाही, एक मुक्तराने बघितलंय. आज पहिला वाढदिवस आहे या ठिकाणी माझ्या आजोबांचा. 22 जूनला मी माझ्या आजोबांना बोललो. आज राजीव खांडेकरांना बोलवून मला कुंदलमध्ये जयंती साजरी करायची होती. पाठीमागचा पहिला पुरस्कार मी साईनाथ सरांना दिलेला, दुसरा पुरस्कार उज्ज्वल निकमाला दिलेला. आज पुरस्कार करायचं राजीव खांडेकरांना दिलेला. आज मला आजोबाला माझ्या पायाला फोटो पूर्ण आलेला नाही. मी जयंती विसरलो, पोरगीचा वाढदिवस विसरलो. अरे सगळीजण वाढदिवस विसरत नाही. लाजा वाटली पाहिजे तुम्हाला. कुणाची आमची जमीन जात नाही, पण एकदा गेलेली जमीन मला सगळ्यात काय वाटतं आज काढून आज पाहिलं पाहिजे. मी माझ्या आजोबा एवढं पुढं केलं होतं. कुठल्यामध्ये तुम्ही विचारा, 93 वर्षात माझ्या आजोबाचं विस्मरण झालं. आज माझ्या आजोबाची जयंती आहे. मला 10,000 लोक बोलवायची होती, पण त्या ठिकाणी मला आज काही करता नाही, झाड सुद्धा लावलेलं नाही. सकाळी तारा विट्यात आलो आहे बघता बघितलं. त्या ठिकाणी लक्षात घ्या, पीजी काका, धनाजी गुरु, सुभाष बापू, उमेश देशमुख ही माणसं टीका करतायत, पण यांचे कोण शत्रू नाहीत. त्यांचा शत्रू फक्त कोण आहे तर ते जे मस्तवान पुढार आहेत ना, ते कोणी असून दे, पण ते पुढार आहेत. खरं तर 5 मिनिटं संयम ठेवा. आता मोर्चा त्या ठिकाणी आपण काढलाय. उद्या करायचं महेश कुपाडे आम्ही मला नागेवाडी असेल, बाकीनगर असेल, त्या ठिकाणी कडेगाव आणि पुण्याच्या मोर्चाला येण्यासाठी हृदयाच्या हातल्या विनंती करतो. तुम्ही सगळ्यांनी या माता भगिनी एवढीच एक सुट दाखवा, यापेक्षा जास्त माता भगिनी पुरुष आणि कडेगावमध्ये आणू. पण तुम्ही सगळे येणार का मला शपथ देऊन सांगा. उद्या आणि परवाचा दिवस आहे, फक्त 2 तास येणार का उद्या कडेगावमध्ये? आपल्याला हा जो तुमचा शक्तीपीठाचा विषय तो आपल्या विधान भवनातल्या चाललेल्या अधिवेशनात मांडण्याचं तीव्र काम काय आपली पोटतिडकीत असणारी मंत्री. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.